म्हणजे मुंबईत पीएनजी गॅस घरोघरी पोहोचवण्यासाठी रस्ते खोदण्याच्या कामाला 24 तासात परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आणि त्यामुळे घराघरात गॅस जोडणी देण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे। मुंबईतल्या चेंबूर परिसरात आज सकाळपासूनच त्याचा परिणाम पाहायला मिळाला। त्या पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं घेतलेला आढावा। अनेक ठिकाणी घरगुती गॅसच्या लाईन्स आलेल्या आहेत, मात्र रस्ते खोदण्यास परवानगी नसल्यामुळे ठिकठिकाणी मुंबईमध्ये या गॅसचं कनेक्शन जे आहे, महानगर गॅसचं कनेक्शन आहे, पीएनजी गॅसचं जे कलेक्शन आहे ते मिळालेलं नव्हतं। मात्र आता मुंबई महानगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे यामध्ये 24 तासाच्या आत मुंबई मध्ये जे रस्ते आहेत ते खोदण्यासाठी महानगर गॅसला परवानगी मिळणार आहे। मी सध्या चेंबूर परिसरात आपण बघितलं तर याचा परिणाम आपल्याला थेट आज मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे। आपण जर इथे बघितलं तर चेंबूरमध्ये आता अशा प्रकारे या गॅसच्या लाइन जो है ते टाकण्यास सुरुवात झालेली आहे। जो ऑर्डिनेंस निकला है महानगर पालिका ने 24 घंटे के अंदर अभी परमिशन देने को बोला है। कितना फायदा होगा आपको? रोड पे काम करते आप, ये परमिशन मिलने से कितना फायदा होगा? बहुत फायदा है। पहले हम मई तक ही काम कर सकते, मई तक काम कर सकते थे। अभी 30 जून तक काम करने के लिए बीएमसी ने ऑर्डर निकाला है, तो जो भी परमिशन पेंडिंग थे वो जल्दी मिल रहे हैं अभी हमारे को काम करने के लिए। 24 घंटे के अंदर अभी परमिशन मिलेगी आपको, उसका कितना फायदा होगा? इसका बहुत फायदा है, क्योंकि हमें वेट करना पड़ता था परमिशन के लिए अगर कहीं कुछ होता तो। लेकिन अभी हम काम कर सकते हैं, बाद में उसका पैसा भर सकते हैं, बाद में परमिशन अप्लाई करके कर सकते हैं। ये फटाफट प्रोसेस हो गई अभी, थोड़ा जल्दी हो गया है, अभी फटाफट हो रहा है। या सर्क्युलरमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत मे महिन्यापर्यंत महानगर गॅसला ह्या सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या टाकून पूर्ण करायच्या होत्या, मात्र आता ह्याची जी मर्यादा आहे ती देखील 30 जून पर्यंत करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे रस्त्यांची कामं जी आहेत ते 30 जून पर्यंत देखील वाढवली जातील। महानगर गॅसच्या लाईन्स अजून जास्तीत जास्त पोहोचण्याचा जो आहे ते काम आणखीन चांगलं होईल, आणखीन मोठ्या प्रमाणात होईल। त्यामुळे नक्कीच याचा मोठा फायदा मुंबईकरांना जो आहे तो होईल आणि लवकरात लवकर हा पीएनजीचा सप्लाय जो आहे तो आता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। मंडळी, एकीकडे हे चित्र आहे, पण दुसरीकडे काय आहे पाहूयात। मुंबईतल्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक कुटुंबांना त्याच्या झळा बसतात।